ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी तरोजा कारागृहात होता। आज रविवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास विशाल गवळी यांनी मध्यवर्ती कारागृहातील बाथरूम मध्ये आत्महत्या केली असल्याचे समोर आले असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। आरोपी विशाल गवळी यांनी कल्याण येथील चक्कीनाका भागातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर डिसेंबर 2024 मध्ये लैंगिक अत्याचार केला होता। त्यानंतर त्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली होती। त्यानंतर पत्नी आणि रिक्षाचालक मित्राच्या सहाय्याने तिचा मृतदेह कब्रस्तानात फेकून दिल्याचे समोर आले होते। 4 महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ माजली होती। या प्रकरणाचा मुख्य आरोपी विशाल गवळी होता। विशाल गवळी तलोजा कारागृहात होता। त्याने शौचालयात टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे। त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयात पाठवण्यात आलाय। विशाल गवळी हा एक सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले होते। त्याच्या विरोधात असंख्य गुन्हे होते, तसेच तडीपारीची देखील कारवाई केली होती। धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलींवर अत्याचाराचा हा काही त्याचा पहिला गुन्हा नव्हता। यापूर्वीही त्याने अशी कृत्य केली होती। ऑगस्ट 2023 मध्ये विशाल गवळीला एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी अटक झाली होती। क्लासवरून परत येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा स्कूटीने पाठलाग करून भर रस्त्यात तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न आरोपी गवळी यांनी केला होता। त्यानंतर त्याला अटक झाली। मात्र आरोपीचा मुजोरपणा एवढा होता की पोलिसांच्या ताब्यात असतानाही त्याने विक्ट्री खून दाखवत कायदाही आपलं काही बिघडू शकत नाही, कायद्याला घाबरत नसल्याचं त्याने या कृतीतून दर्शवलं होतं। धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीचा हा वर्षभरातला दुसरा गुन्हा होता। याआधी अशाच प्रकरणात तो जेलमध्ये होता। मात्र त्याने मनोरुग्ण असल्याचे सर्टिफिकेट दाखवत जामीन मिळवल्याची माहिती समोर आली होती। मात्र आरोपी विशाल गवळी हा मनोरुग्ण नसल्याचं देखील स्पष्ट झालंय। त्याच संदर्भात पोलिसांना कोणतेही पुरावे मिळालेले नव्हते। पोलिसांनी ठाणे मनोरुग्णालय, कल्याण न्यायालय आणि अन्य रुग्णालयांकडून माहिती मिळवली आहे। मात्र आरोपी मनोरुग्ण असल्याचे कोणतेही कागदपत्रे कोणत्याही ठिकाणी उपलब्ध नव्हते। त्यामुळेच तो मनोरुग्ण नसल्याचं स्पष्ट झालंय। कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशाल गवळी आरोपीने एका अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केले होते। यानंतर तिने सदर प्रकरणाची कुठे वाच्यता करू नये यासाठी तिचा निर्घृणपणे खून केला। त्यानंतर तिचा मृतदेह एका बॅगेमध्ये कोंबून ठेवला। गुंड प्रवृत्तीच्या विशाल गवळीने तो राहत असलेल्या परिसरात दहशत निर्माण केली होती। रिक्षाचालक असलेल्या विशाल गवळी याच्या विरोधात विनयभंगाचे 5 गुन्हे दाखल होते। विशाल गवळी याच्या या राक्षसी कृत्यानंतर चिमुरडीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याची बायको साक्षी हिने देखील मदत केली आहे। खासगी बँकेत काम करणारी साक्षी जेव्हा घरी आली तेव्हा विशालने घडलेला प्रकार तिला सांगितला। यानंतर दोघांनी बसून मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा कट रचला। दोघांनी मिळून रक्त पुसले। विशालने मित्राची रिक्षा बोलावली, ज्यातून विशाल आणि साक्षीने बॅगेत भरलेला मुलीचा मृतदेह बापगावला नेला। तिथे मृतदेह फेकून दिला आणि दोघे घरी आले। यानंतर विशालने दारू ढोसली आणि तो शेगावला पळून गेला होता। त्याच्यावर या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू होता। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।